नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बातमी मोठी आहे आणि जग जर ह्या बातमीला मिस्टर ट्रम्प कसा प्रतिसाद देतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण हे जग एका मोठ्या संघर्षाच्या दिशेनं जाऊ शकतं का असं वाटायला लावणारा हा सगळा प्रसंग आज घडलाय, ज्याला चालतं बोलतं लष्करी मुख्यालय. लष्करी मुख्यालय कशाला म्हणतात तर तिन्ही दळाचं ज्या ठिकाणी कमांड अँड कंट्रोल होतं, असं लष्करी मुख्यालय साधारणपणे जमिनीवरती असतं. पण रशियानं आपलं स्वतःचं एक असं गुप्त विमान तयार केलेलं आहे, ज्याला डूम्सडे फ्लाईट म्हणतात किंवा डूम्सडे फोर्स म्हणतात. समजा जगामध्ये प्रलय आलाय आणि त्या प्रलयाच्या काळामध्ये सगळ्या प्रलयातल्या संकटांना दूर सारून असं एकच विमान आकाशामध्ये जाऊ शकतं, राहू शकतं, आणि ते रशियाकडे आहे. आणि आत्ता सगळ्यात मोठी बातमी जागतिक माध्यमं कव्हर करतायत आणि ते आहे की इराणचं हे डूम्सडे फ्लाईट किंवा डूम्सडे फोर्स विमान तेहरानमध्ये लँड झालं आहे. आणि त्याचे खूप अर्थ काढले जात आहेत. पहिला अर्थ तर हाच आहे की काय इराणच्या या संघर्षामध्ये रशिया उतरला आहे आणि त्याचे संबंध पण आहेत की त्या आजच असं दिसतं आहे की रशियामध्ये ज्या पद्धतीनं युक्रेन युद्धाची पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. युक्रेन हळूहळू आपला काही भाग आणि विशेषतः क्रेमेलिया हा रशियापासून पुन्हा विघटित होईल असं दिसायला लागलंय. रशियामध्ये पेट्रोलसाठी रांगा लागल्यात आणि जे युद्ध आपण असं जिंकू असं रशियाला वाटलं होतं, ते युद्ध आता 4 वर्ष होत आली. मी युक्रेन आणि रशिया युद्धाबद्दल बोलतोय. ते युद्ध स्टँडस्टिल झाले. ते युद्ध रशिया तरी जिंकत नाहीये. सगळ्यांना माहिती आहे की युक्रेन सारखं राष्ट्र, ठीक आहे, तिथल्या नागरिकांमध्ये विजुगुषी वृत्ती आहे, त्यांच्या अध्यक्ष ज्या पद्धतीनं लढतायत कौतुकास्पद आहे. पण एकट्या युक्रेनमध्ये रशियासारख्या बलाढ्य लष्करी ताकदीला तोंड देण्याची क्षमता नाही. पण ते अमेरिका, नाटो राष्ट्र आणि युरोपियन राष्ट्राच्या पाठिंब्यावरती हे करू शकले. ते फ्रस्ट्रेशन आहे का की खरंच या युद्धामध्ये आपला मित्र इराणवरती मोठा हल्ला होतोय, त्यामुळं या युद्धामध्ये रशिया उतरली आहे? हे सगळं समजून घेण्यासाठी हे जे लाईव्ह टेलिकास्ट आता सुरू आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपल्याला माहिती आहे की इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान 16 जूनला शस्त्रसंधीचा करार झाला. त्या करारात ठरलं होतं की आत्ता जसं ठरलंय त्याप्रमाणे आपल्यातले मतभेद, विशेषतः अणु ते 400-450 किलो जे रिफाईंड युरेनियम आहे त्याचं काय करायचं, तर त्याचं आपण नंतर ठरवू. सध्या युद्ध थांबवू, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुली करू, मग त्यातनं तुम्ही व्यापारी आणि इतर सगळी जहाजं जाऊ द्या, आम्ही तुम्हाला काही सवलती देऊ, तुमच्या बांधकामासाठी मदत करू, त्याचबरोबर आम्ही तुम्हाला तुमची जगभरातली जी काही संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेली आहे ती परत देण्यासाठी आश्वासित करू. पण हे 16 जून ते आज बघा ना, फार काही टिकलं नाही. गेल्या 3 दिवसामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधल्या एका व्यापारी जहाजावरती झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराण हा संघर्ष प्रचंड पेटलाय. इतका पेटलाय की गेल्या 3 दिवसामध्ये इराणमधल्या 300 ठिकाणावरती अमेरिकेनं हल्ले चढवलेत. त्यांच्या जिथे जिथे युरेनियम फॅसिलिटीज आहेत त्या ठिकाणांना लक्ष करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा इराणमधल्या अनेक नागरी वस्तींना सुद्धा टार्गेट केलं जात आहे असा इराणचा दावा आहे, तसे आरोप होत आहेत. आणि हे युद्ध एंडलेस झालेलं आहे. या युद्धामध्ये पुन्हा लेबनॉन आणि इस्रायलचा संघर्ष सुरू झाला आहे आणि हा संघर्ष पण त्याच पातळीवरती पोहोचलाय जेव्हा 16 जूनच्या आधी लेबनॉन आणि इस्रायलमधल्या संघर्षामुळं इराणनं त्या करारातनं माघार घेतली होती आणि इराण म्हणत होतं की आम्हाला तुमचं हे जे वागणं आहे ते पटत नाहीये. आता ही युद्धाची व्याप्ती की ज्या वेळेला मिस्टर ट्रम्प हे तुमचं सगळे नागरी संस्कृती नष्ट करून टाकू, आम्ही सगळे फायटर जेट्स तैनात केलेले आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला संपून टाकू असं म्हणतायत. आणि एवढंच नाही तर इराणमध्ये असलेली जी भूमिगत क्षेपणास्त्राची शहरं आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्राचा जो साठा आहे त्या साठ्यांना लक्ष करून, त्यांच्या तेल पुरवठ्यांना लक्ष करून अमेरिकेची जबरदस्त बंबारडी सुरू आहे. आणि त्याला उत्तर देते आहे ती इराणची IRGC. त्यांनी पण मध्य पूर्वमध्ये जोरदार हल्ले चढवलेत. आणि अशा वेळेला सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आली आहे
आणि ती बातमी पण जो विश्वासार्ह स्रोत आहे त्यांनी दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की फ्लाईट रडार 24, म्हणजे सतत तुम्ही फ्लाईट रडार 24 नावाचं हे काढून बघा पोर्टल, तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे अत्यंत अधिकृत असं पोर्टल आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार रशियाच्या स्पेशल फ्लाईट स्क्वाड्रनने, रशियन स्पेशल फ्लाईट स्क्वाड्रन टॉपलो TU-214 PU हे विमान आज म्हणजे 13 जुलै 2026 मॉस्कोहून निघून तेहरानमध्ये यशस्वीरित्या लँड झालं आहे. आता मी काय म्हणालो की तुम्हाला डूम्सडे विमान म्हटलं जातं याला, किंवा चालतं बोलतं लष्करी तळ, तर बघा त्याशिवाय इंग्रजी माध्यमांनी याला फ्लाईंग कमांड पोस्टने लिहिलंय. या विमानाचा ह्या माध्यमांनी उल्लेख केला आहे. डूम्सडे एअरक्राफ्ट किंवा फ्लाईंग कमांड पोस्ट हे केवळ VIP लोकांसाठीचं सामान्य विमान नसून अत्यंत सुरक्षित आणि कठीण प्रसंगात, ज्याला क्रायसिस कोऑर्डिनेशन म्हणतो, सुरक्षित दळणवळण व लष्करी ऑपरेशनचं नेतृत्व करण्यासाठी डिझाईन केलेलं एक विशेष कमांड अँड कंट्रोल विमान आहे. त्याचे मी आणखी तुम्हाला तपशील देणारच आहे. पण आता काय झालं आहे की सध्या पश्चिम आशियातला, विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या परिसरातला हा जो संघर्ष वाढतोय, त्यावेळेला रशियानं हे संकेत दिलेत असं मानलं जात आहे. रशियानं अशा आणीबाणीच्या काळात आपलं हे महत्त्वाचं विमान इराणला पाठवणं हा रशियाचा इराणला असलेल्या थेट धोरणात्मक आणि लष्करी पाठिंब्याचं निर्देश म्हणून मानलं जात आहे. त्याशिवाय इंटेलिजन्स शेअरिंग, विशेषतः संरक्षण विश्लेषकांच्या मते रशियाच्या या विमानातील अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून या संकट काळामध्ये दोन्ही देशामध्ये हाय लेव्हल लष्करी समन्वय आणि इंटेलिजन्स शेअरिंग केली जाण्याची शक्यता आहे. आता याला अमेरिका कशी पाहते ते महत्त्वाचं आहे, कारण अमेरिकेनं युक्रेन युद्धामध्ये त्यांना जो पाठिंबा दिला आहे तो तत्व या बेसिसवरती दिला आहे युक्रेनला. पण या ठिकाणी मात्र इराणला जो पाठिंबा दिला आहे तो थेटपणे रशियानं दिला आहे, आपलं एखादं लष्करी सामर्थ्य त्यांच्या पाठीशी उभा करून. आता हे विमान का महत्त्वाचं आहे बघा. टॉपलो TU-214 PU विमानाला जगभरामध्ये डूम्सडे एअरक्राफ्ट का म्हणतात, म्हणजेच प्रलयकारी विमान किंवा फ्लाईंग कमांड पोस्ट, तर हे आकाशातून युद्धाचं नियंत्रण करण्यासाठीचं विमान आहे. एकतर लष्करी नियंत्रण, जर जमिनीवरील रशियाचं मुख्य लष्करी कमांड सेंटर्स किंवा दळणवळण यंत्रणा युद्धादरम्यान किंवा युद्धाच्या परिस्थितीत उद्ध्वस्त झाली, बघा रशियावरती अणुहल्ला झाला आणि रशियामधलं त्यांचं लष्करी मुख्यालय नष्ट झालं, अशा वेळेला वापरायचं हे विमान आहे. अशा स्थितीमध्ये हे विमान आकाशातूनच संपूर्ण देशाच्या सैन्याला किंवा अण्वस्त्रांना नियंत्रित करू शकतं. याद्वारे रशियन राष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री आणि लष्करी अधिकारी हवेतूनच थेट अणुपाणबुड्या, क्षेपणास्त्र यंत्रणा आणि वायुदलाला आदेश देऊ शकतात. म्हणून त्याला डूम्सडे एअरक्राफ्ट म्हणतात. पुढं याच्यामध्ये अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आहे. ही इतकी अत्याधुनिक आहे की ह्या दळणवळण यंत्रणेचे परिणाम काय होतील बघा. SBUS-214 सिस्टीम, या विमानावर SBUS-214 ही अत्यंत प्रगत आणि सुरक्षित दळणवळण यंत्रणा बसवलेली आहे. याच्यामध्ये कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी असते. विमान हवेत असतानाही रशियाच्या उपग्रहाशी आणि जमिनीवरील गुप्तचर यंत्रणाशी यांचा एन्क्रिप्टेड, म्हणजे कधीही हॅक न होऊ शकेल अशा पद्धतीचा संपर्क असतो. विमानावरील एक फुगवटा आहे, डॉर्सेल हंप म्हणतात. रशिया विमानाच्या छतावर एक विशिष्ट फुगवटा दिसतो, ज्याच्या आत उपग्रहाशी संपर्क साधणारे सॅटकॉम अँटेना सुरक्षित ठेवलेले आहेत. महत्त्वाचं काय तर हे आहे, हे शत्रूच्या रडार आणि हल्ल्यापासून याला पूर्ण संरक्षण आहे. कारण याला जे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर बसवलेले आहेत, हे विमान शत्रूच्या रडार यंत्रणेला जाम करू शकतं. शत्रूनं डागलेले क्षेपणास्त्र विमानापर्यंत पोहोचू नयेत म्हणून प्रगत इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स ECM सिस्टीम आहे. याशिवाय अणुस्फोटापासून निर्माण होणाऱ्या घातक इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स, ज्याला EMP म्हणतो आपण, याचाही विमानाच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्सवरती कोणताही परिणाम होत नाही. याची तांत्रिक क्षमता तर ऐका फक्त, हे विमान एकाच उड्डाणात हजारो किलोमीटरचा प्रवास करतं. TU-214 मॉडेलवर आधारित आहे. रशियाच्या व्यावसायिक टॉपलो TU-214 या विमानाचा पाया वापरून रशियन स्पेशल फ्लाईट स्क्वाड्रनसाठी यामध्ये विशेष अंतर्गत बदल करण्यात आलेले आहेत. आणि हे विमान मॉस्कोच्या विमानतळावरून उडून हे तेहरानच्या दिशेनं जात असताना ह्याला ट्रॅक केलं गेलं आहे. आणि ते ट्रॅक करून, म्हणजे हे जाणीवपूर्वक, आता जर हे ट्रॅक होत नव्हतं तर प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की मग हे कसं ट्रॅक झालं. त्याचं कारण आहे की हे विमान ट्रॅक करून आम्ही तिथे तेहरानला पोहोचलोय
हाच तर संदेश द्यायचा असावा रशियाला. कारण मी जे म्हणालो की युक्रेनच्या युद्धामध्ये अमेरिकेच्या पाठिंब्यावरती रशियाला जेरीस आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्या प्रयत्नामध्ये रशिया आता बहुधा इराणच्या पूर्णपणे पाठीशी उभा आहे. आणि मागेही अमेरिकेनं हा संशय व्यक्त केला होता की आयदर रशिया किंवा चीन ही इराणला आमच्या लष्करी आस्थापना आणि आमची जिथे जिथे डिप्लॉयमेंट आहे त्या सगळ्यांची माहिती देते आहे आणि त्याच्या जोरावरती इराण आमच्यावरती हल्ले करतोय. आज तर त्याचं प्रत्यक्षात उत्तरच मिळालं की त्यांनी चालती बोलती लष्करी मुख्यालय किंवा चालतं बोलतं लष्करी मुख्यालय आज इराणच्या पाठिंब्यासाठी तिथे तेहरानमध्ये उतरवलं. मला राहून राहून आश्चर्य वाटतं रशियाचं की हा देश जो कम्युनिस्ट होता आणि भांडवलशाही व्यवस्थेमध्ये गोर्बाचोव येईपर्यंत त्या देशामध्ये जी काही शक्ल झाली आणि त्यानंतर रशियामध्ये ब्रेडसुद्धा प्रचंड महाग झालेला होता, अशा देशानं अणुयुद्ध असेल, अशा देशानं ह्या अशा पद्धतीच्या पारंपरिक युद्धामध्ये केलेली प्रगती काय जबरदस्त प्रगती आहे. फक्त आपल्याला समाधान एवढंच आहे की रशियानं आजपर्यंतच्या प्रत्येक जागतिक संकटाच्या वेळेला मनापासून भारताची मदत केलेली आहे. आणि असा रशिया आता ह्या इराणच्या युद्धामध्ये उतरल्यानंतर जर याचं स्वरूप वाढत गेलं तर भारताची भूमिका काय असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी हे असे जे टेलिकास्ट आमचे सुरू आहेत ते आवर्जून पहा. हा मराठीतला पहिला प्रयत्न आहे की जो तुम्हाला जगभरातले सगळे विषय अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्यासाठी भरपूर अभ्यास करू. थांबतोय मी इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस